गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सतीश चित्रशाळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहे. डिस्प्ले बघू शकता, अगदी मस्तपैकी सजवलेलं आहे. तर संपूर्ण आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे. आपल्याकडे आता होलसेलमध्ये जर आपल्याला कोणाला एखादा व्यवसाय करायचा असेल आपला व्हिडिओ बघून, तर मग आपल्याकडे ते गणपती बाप्पा कसं आहे 1 फुटा आपल्या होलसेलमध्ये कमी रेटमध्ये असतो. ते म्हणतात की पाऊस वगैरे सुरू झालाय आणि ती ताहूल लागते ना गणपती बाप्पाची, तर आम्ही तर हा बॉडी कलर वगैरे आता मारतात बाप्पाला आणि त्या फिरकीवरती ठेवले ना 1 फुटाची एखादी मूर्ती तर बोललो आपण, तर साधारणतः काय असेल रे बघा, शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. बघा म्हणजे आता ही गणपती सिरीज सुरू होणार आहे आपली. तर उत्सव माझ्या महाराष्ट्रावर हे आता तुम्हाला संपूर्ण आपल्या हा 2 ते 3 महिने हा संपूर्ण आपला हे कंटेंट पाहायला मिळणार आहे. बाप्पांच्या मस्तकावर जे ओम वगैरे लिहितो ते संपूर्ण ती आखणी चालू आहे. ती मूर्ती जिथून घडते त्या सेक्शनला जसं की कात्या वगैरे, तर कशा प्रकारे हा साच्यामध्ये बाप्पा म्हणतो, तुम्ही काय करता? आता आम्ही कोठून टाकणार, पॉलिश होलं हे टचअप पहिला केला जातो, नंतर बॉडी कलर, पॅच कलर, शेडिंग झाला की ओके. की जसं की आता ही मूर्ती बनली त्यानंतर आखणी करणारा वेगळा आहे, पॉलिश वाला वेगळा, बॉडी कलर वेगळा. तुम्ही एक 5 जणांच्या हातून एक मूर्ती पूर्ण जाते ना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र समीर मांजरेकर. सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा आहे आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मित्रांनो आपण आलेलो आहे पेण हमरापूरमध्ये, बाप्पांच्या गावी, बाप्पांचं माहेरघर असं ओळखलं जाणारं पेण हमरापूर. आज आपण गणपती सिरीज सुरू करतोय. आता काही अवघे म्हणजे म्हणतात की पाऊस वगैरे सुरू झाला आहे आणि ती ताहूल लागते ना गणपती बाप्पाची, तसं आता आपण वर्षाचे 12 महिने इकडे हे बाप्पाचं काम होतं. म्हणजे अगदी आता इथे POPमध्ये शाडू मातीमध्ये मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि खूप व्हिडिओ तुम्ही बघितले असताल. पण आता आपण आज तारीख आहे 4 जून. आपण ही लवकर व्हिडिओ का बनवतोय, तुम्हाला व्हिडिओ बघून माहिती मिळेल आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस असणार आहे, कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. त्यामुळे लवकर तुम्हाला इकडे येऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय वगैरे करू शकता किंवा इथे येऊन तुम्हाला एक माहिती मिळू शकते. तर चला जाऊया आणि संपूर्ण आजचा हा व्हिडिओ एक्सप्लोर करूया. तर आपली ही व्हिडिओ जास्तीत आवडली लाईक करायचं मित्रांनो, शेअर करायचं आहे आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरयाला विसरायचं नाही. चला जाऊया, गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो माझ्या मागे बघू शकता बाप्पाच म्हणतात ना, अगदी उत्सुकता लागली बाप्पाच्या आगमनाची. आता आपण आलेलो आहे पेणमधील हमरापूर इथे आणि आज सतीश चित्रशाळा आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कव्हर करणार आहे. डिस्प्ले बघू शकता, अगदी मस्तपैकी सजवलेलं आहे. तर संपूर्ण आजचा हा व्हिडिओ डिटेलमध्ये होणार आहे आणि आपण खूप लवकर हा व्हिडिओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती ही मिळेल. खूप जण हे व्यवसाय वगैरे करतात किंवा खूप जणांना पेण हमरापूरमध्ये काय अपडेट आहे ती पाहिजे असते. तर आपण संपूर्ण हा व्हिडिओ डिटेलमध्ये म्हणजे आता ही गणपती सिरीज सुरू होणार आहे आपली. तर उत्सव माझ्या महाराष्ट्रावर हे आता तुम्हाला संपूर्ण आपल्या हा 2 ते 3 महिने हा संपूर्ण आपला हे कंटेंट पाहायला मिळणार आहे बाप्पांचं. तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बाप्पांचं माहेरघर असं ओळखलं जाणारं पेण हमरापूर इथे म्हणजे उत्सुकता असते सर्वांना की इथे काय तयारी वगैरे चालू आहे, लगबग वगैरे कशी आहे. तरी खूप जुनी चित्रशाळा आहे. संपूर्ण आपण जाणून घेणार 1 फुटापासून ते अगदी 4 फुटापर्यंत हे बाप्पांच्या मूर्तीकडे बनतात. तर संपूर्ण होलसेलमध्ये यांचं कसं काय प्रकारे बाप्पाचं रेट आहे, म्हणजे काय किंमत आहे वगैरे संपूर्ण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, तुमचा मित्रपरिवार त्याबरोबर व्हिडिओ जरूर शेअर करायचा आहे. तर चला आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरयाला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो कोणती वाटणं पाहता माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया.
दादा नमस्कार. नमस्कार. एक साधारणतः आपल्या सती चित्रशाळा आपण गेल्या वर्षी देखील आलो होतो आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता. यावर्षी पुन्हा पण आलेलो आहे. तर आता आपल्याकडे ह्या मूर्त्या ज्या आहेत किती फुटापासून बनतात आणि किती फुटापर्यंत आहेत? आपल्या 6 इंचापासून 4 फुटापर्यंत मूर्ती बनतात. मूर्ती बनते. आणि किती एक अंदाज आपली दरवर्षी ही मूर्ती आकडा असतो आपल्याला? म्हणजे कमीत कमी 25,000च्या वर असतो. हुडा 25,000. आणि आपल्याकडे पीओपी फक्त मूर्ती बनते. बरोबर. तर आता मला विचारायचं होतं की जसं की आपल्याकडे आता होलसेलमध्ये जर आपल्याला कोणाला एखादा व्यवसाय करायचा असेल आपला व्हिडिओ बघून, तर मग आपल्याकडे ते गणपती बाप्पा कसं आहे 1 फुटापासून? आपल्या होलसेलमध्ये कमी रेटमध्ये असतो. याच्यामध्ये आपल्याला जास्त रेटमध्ये द्यायला लागतं मला. ओके. म्हणजे कलर केलेला कलर केलं होलसेलमध्ये देतो आम्ही. कच्चा रेट कमी असतो आणि कलरचा रेट जास्त असतो. जवळजवळ कितपत असतो कलर रेट. ओके. कमीत कमी 2 फुटात आमच्याकडे 1500, 1600, 1700 अशा रेंजमध्ये चालते सगळं. ओके ओके. 1 फुटाची एखादी मूर्ती तर बोललो आपण, तर साधारणतः काय असेल? कमीत कमी 700 रुपये कलरची असतो. कलरचा. आणि असा कच्चा पूर्ण कच्चा 150 रुपये, 180 रुपये मिळू शकते आपल्याला. जर आपला व्हिडिओ बघून तो कोणाला घ्यायचा असेल तिकडे ट्रान्सपोर्ट मध्ये कसं आपल्याला? आपल्याला घरपोच नाही, आम्ही इथे स्वतः ती असतात. ट्रान्सपोर्ट असतं ते घेऊन जातात प्रत्येक जण. तुम्ही स्वतः जेवण आणून घेऊन जायला? घेऊन जातात, बुकिंग करून जातात आणि घेऊन जातात. ते इथून आपल्याला म्हणजे हमरापूरमधून मिळतील का? हमरापूरमध्ये मिळतात. मिळू शकतात. मिळू शकतात. मग तुम्ही मित्रांनो एक 1 टाइम या इकडे, तुम्हाला तिकडे साधारण ट्रान्सपोर्ट तुम्हाला जर मिळालं तर मिळू शकतं. बरं. आपली चित्रशाळा किती वर्ष आहे तरी? दोन्ही जवळजवळ 25 वर्ष आहे. 25 वर्ष आहे ना. आणि सती जर आपल्या 2 वर्षाचा पण येतो पण भेटत नाही आपल्याला, आपल्याला दादाच भेटत आहे त्यामुळे वेळ नसतं म्हणून. खूप सारे आहे. तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, ॲड्रेस आहे ना, कॉल करा, मी विचारा. आणि चला धन्यवाद. पण हा संपूर्ण डिस्प्ले पाहिलेला आहे. आता आपण जाऊया आतमध्ये, कशा प्रकारे ह्या मूर्ती घडतात आणि कसं प्रकारे काम होतं ते आपल्याला पाहायला मिळेल. आता हे जे काम चालू आहे त्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं. बघा आता ही दगडूशेठ बाप्पांची मूर्ती आहे, तर फिनिशिंगचं काम चालू आहे. ओके. फिरकीवरती काम चालू आहे. त्या मूर्त्या घडल्यानंतर ह्याच्यावर कशा प्रकारे 3 स्टेपमध्ये काम होतं ते आपण पाहण्याचं आता. तर बघा तिकडे काम चालू आहे. तर आपण काय करू माहिती आहे, एक टप्प्यात काम करतो रे ते. तर हे आता काम चालू आहे. तर आता हे काय म्हणजे काय बोलू शकतो? बॉडी कलर. ओके. आता बॉडी कलर चालू आहे. हा मित्रांनो, हा बॉडी कलर वगैरे आता मारतात बाप्पाला आणि त्या फिरकीवरती ठेवले ना. मस्त छान आहे. आता ही किती वेळ सुकणार तो आता कलर? 10-15 मिनिट सुकणार लगेच. ओके. आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त कुठलं काम करता दुसरं मूर्तीवर बॉडी? ओके. हे 2-3 कामं अजून करतात तुम्ही. इथे बॉडी कलरचं काम चालू आहे आणि ह्या ज्या आहेत ह्या व्हायटिंग म्हणजे लावलेल्या आहेत त्या पूर्ण. त्याच्यानंतर पुढे बॉडी कलरचं काम होतं. हे बॉडी कलरचं काम झालं. आता पुढे आपण त्या मूर्त्या बघणार आहोत. त्याच्यावरती फिरकीवरती कशा प्रकारे बाप्पा हे रंगवल्या जातात ते बघणार आहोत आपण.
हे बघा शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे बघा मस्त पिंडी आहे बाप आणि शिवशंकरांच्या रूपामध्ये हे बाप्पा पाहायला मिळतात. भारीच आहे ना तो, छान दिसतंय. पण जे मूर्तीकार आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या वगैरे कसं काय शेतीवरचे बाप्पा वगैरे आहेत. तर आता आपण बघतो मित्रांनो की जसं की डोळ्याची आखणी वगैरे होते ना, तसं प्रकारे इकडे आता दादा आहेत ते आखणी करतात. डोळ्यांची आखणी आहे किंवा आता ते बाप्पांच्या मस्तकावर जे ओम वगैरे लिहितो ते संपूर्ण ती आखणी चालू आहे. भारी. आणि जी मूर्ती बघताय ना ती अगदी कालिया मर्दन म्हणजे म्हणतात ना त्यावर श्रीकृष्ण रूपामध्ये बाप्पा पाहायला मिळतात. आणि बाजूला आपण बघतोय की लालबागचा राजा ही प्रतिकृती. बरं तुम्ही शेडिंगचं काम करता ना, तर म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेडिंग वगैरे दुसरं कुठलं काम वगैरे करता का? पॅच कलर, शाई, वॉर्निश तर ते पण करता. ओके. तर आता ही ज्या मूर्त्या शेडिंगचं काम चालू आहे तर आता साधारण कुठल्या टप्प्यातलं काम आहे का आपलं? शेडिंग आता पॅच कलर झालेले आता टप्पे चालूच आहे काम. म्हणजे शेडिंग नंतर मग आखणी होते, आखणी, वॉर्निश असं म्हणजे नंतर मग फायनल टचअप शेवटला होतो. टचअप नाही, पहिला टचअप केला जातो. पॉलिश, होलं हे टचअप पहिला केला जातो. नंतर बॉडी कलर, पॅच कलर, शेडिंग झाला की मग आखणी. ओके ओके. शेडिंग केल्यानंतर मग आखणी. आणि तुम्ही कधीपासून काय चित्राचं काम करता? भरपूर वर्ष आधी. म्हणजे जेवढी प्रतिचित्र जुनी आहे खूप, तुम्ही मग जुने हे असे चित्र झालेल्या जवळजवळ 20-25 वर्ष झालेले आहेत. तेव्हापासून विजय पेंटर आणि आम्ही दोघं जण जुने आहेत तिथले. जुने आहेत तुम्ही. साधारण किती मूर्त्या बनतात इकडे हा चित्र? 3-3.5 हजार थोड्या मूर्त्या बनतात. पेंटिंग करतो. आणि एक फुटापासून ते अगदी 6 फुटापर्यंत मूर्ती आहेत ना? 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत. 5 फुटापर्यंत मूर्ती आहेत. छान आहे. तिकडे पण शेडिंगचं काम चालू आहे, बघूया आपण. धन्यवाद. तर बघू शकता फिरकीवरती आणि हे जे बाप्पा आहेत ना ह्याच्यावरती म्हणजे रंगरंगोटी म्हणजे म्हणतात ना ही बॉडी कलर वगैरे झालेला आहे सर्व. तर आता आपण शेडिंगचंच काम चालू आहे इकडे पण. आणि हे सगळे कलर वगैरे आहेत. म्हणजे 3 टप्प्यात हे काम आता आपण बघतोय. जसं की समोर आपण तिकडे बघितलं तर तिथे बॉडी कलर झाला, त्याच्यानंतर इथे डोळ्यांची आखणी आहे, इथे शेडिंग चालू आहे. इकडे तिकडे शेडिंग चालू आहे बघा. आता आपण ह्या सर्व चित्रशाळा म्हणजे म्हणतात आपण संपूर्ण ह्या मूर्ती बघितल्या घडताना, म्हणजे त्याच्यावरती शेडिंगचं काम झालं आहे, कलरिंगचं काम झालं आहे, आखणी वगैरे. आता आपण ज्या सेक्शनला आलो म्हणजे जिथे ह्या मूर्त्या आहेत ना घडतात म्हणजे साच्यामध्ये ते आपण बघणार आहोत. हे बघा. तर हा काते आहे आणि तिथे POPमध्ये ह्या मूर्ती ह्या साच्यामध्ये घडवल्या जातात. आता तसं मी आता ह्या POP घेत आहे. आता हा साच्यामध्ये मूर्ती बनणार आहे. आम्ही तिकडून सर्व बघितलं की बाप्पांची आखणी वगैरे झाली, पण आता ही मूर्ती जिथून घडते त्या सेक्शनला आलो जसं की कात्या वगैरे. तर कशा प्रकारे हा साच्यामध्ये बाप्पा म्हणतो तुम्ही काय करता? आता आम्ही कोटिंग टाकणार. कोटिंग झाल्यावर जरा 5 मिनिटात ते सुकणार, नंतर प्रेस करणार, नंतर मग पॅच मारणार, नंतर मूर्ती तयार होतो. मूर्ती तयार. मग ते किती? नंतर मग 15 मिनिटात ते खोलायचं. 15 मिनिटात होतं. ओके. आणि त्याच्यामध्ये सपोर्टला साचा वगैरे काते असतो का? काते असतो. तर आता हे बनवत आहे तर आपण एक थोडंसं बघूया. हे बघा असं आहे. आणि हे रबरच आहे ना? ते रबरच आहे. आणि याच्यामध्येही आपण टाकतो ते POP आहे ना? POP. हे बघा. तर हे साचे आहेत जसं की हे साचे हाताचे असे साचे आहेत काय संपूर्ण? हे बघा. बघूया गणपतीला बसवणार. हे बघा. ह्यात कात्या पद्धत म्हणजे किती मेहनत तर आहे, पण एक मूर्ती बनण्यामागे किती ही मेहनत लागते एक अंदाज आहे. की जसं की आता ही मूर्ती बनली त्यानंतर आखणी करणारा वेगळा आहे, बॉडी कलर वेगळा. तुम्ही एक 5 जणांच्या हातून एक मूर्ती पूर्ण जाते ना? 5 जणांच्या हाताखालून एक मूर्ती पूर्ण जाते, तेव्हा ही मूर्ती तयार होते. मध्ये एक जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो. भारी. तुम्ही साधारण कधी ह्या शाळेमध्ये कितीपासून काम करताय चित्रशाळेमध्ये? मी तसा लय जुना आहे. हो का? तरी साधारण किती वर्ष आहे तरी? आता मी पहिला इथून निघलेलो, पुन्हा इथंच पुन्हा आलो तर मला 10 वर्ष आले असेल. ओके. एकदम स्टार्टला शाळा सोडली ना. आता आपण कात्या टाकल्या म्हणजे सपोर्टला झाला ना? भाऊचं जावं म्हणून. ओके ओके.
मेन ज्या बाजू आहेत ना तिथे हा साचा आपण ठेवून आपला काचा ठेवून ही मूर्ती आता एक 15 मिनिटानंतर दादा उघडतील. आपण आता आलेलो आहे मित्रांनो पहिल्या माळ्यावरती, डाव्यावरती. तर अंदाज आहे तुम्हाला की चित्रशाळा थोडी मोठी आहे. जाऊया आतमध्ये. पाहू शकता आता आपण आलेलो आहे पहिल्या माळ्यावरती आणि खूप साऱ्या गणपतीच्या मूर्त्या तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतात आणि तयार झालेल्या. पूर्ण मूर्तीची फिनिशिंग इकडे होते आणि खूप साऱ्या मूर्ती इकडून तुम्ही आतपर्यंत बघू शकता. खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि लालबागचा राजा पॅटर्न आहे. छोट्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतात. संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हे पाहायला मिळाले. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये मी दाखवलेला आहे. ही खूप जुनी चित्रशाळा आहे, सती चित्रशाळा. आणि इकडे बघितलं तर 1 फुटापासून ते 6 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला मिळतात. तर संपूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर आता पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला मिळणार 2 ते 3 महिने कंटिन्यू आपल्या उत्सव माझ्या महाराष्ट्रावर. तर व्हिडिओमध्ये बनवून राहा. आपला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचा शेअर करा मित्रपरिवार त्याबरोबर. आणि चॅनल नवीन असेल तर मित्रांनो करा सबस्क्राईब. भेटू अशा पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.